कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तर आम्ही तुम्हाला 2 दिवसापासून तेच सांगतो, 2 व्लॉग्स पासून ऍक्च्युअली तेच सांगतो की आज खूप मोठा दिवस आहे, खूप बढिया होणार आहे काहीतरी. तर आमच्या सगळ्यांची तयारी झालेली आहे. येस, ही आहे माझी तयारी. शिवांची काल पहिलीच शॉपिंग केली आहे, 2दा शॉपिंग केली, दुसऱ्यांदा जी शॉपिंग केली ते मी वेअर केलेलं आहे. Yes. म्हणजे फर्स्ट तर वायाच गेलेली आहे बेसिकली. नाही वाया नाही गेली, तो पण ड्रेस क्यूट आहे, तो दुसऱ्या इव्हेंटला घालशील. येस येस. जरा आता माझी पण तयारी दाखवून दे. हा, तर हा आहे चेतनची तयारी. ओ माय मी जरा गॉड. झिंगझे लुक घेतलाय guys. आउटफिट हा तेच आउटफिट गेट काय म्हणतो त्याला, माहित नाही मला. हा लुक तुझं ठीक छान वाटतं ना? आहे. येस, एकदम बढिया वाटत आहे. तुम्हाला जर आवडलं असेल तर कमेंट मध्ये सांगा. आणि आमच्या ब्लॉग मध्ये मी पहिले स्वागत करतो द यंगेस्ट मंचेकर, गौरांग मंचेकरचा. यंगेस्ट जॅक्सन. यंगेस्ट मंचेकर फर्स्ट टाइम भाई. थँक्यू सो हे मच. नाही आलंय ऑलरेडी. अरे हा, आपण लोकमतला गेलो. ए लोकमत, येस 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 येस, सेकंड टाइम भाई. तुला आमच्याकडे लोकमतचं होतं ते. ए नाही, झीचं होतं भाई. C5 होतं. झी Awards होतं. होते. अवॉर्ड्सला गेलो. Awards. अवॉर्ड्सला आलाय vlog. विसरलास. पण तुला आमच्याकडे यायचंय, तुला आमच्याकडे हा, येऊन नक्की पॉडकास्ट आपण- करायचंय. अरे हा कमेंट आलेले. कारण की एवढे कमेंट्स आले, तुझा आणि माझा पॉडकास्ट झाल्यावर गौरांगला बोलवा, त्याची स्टोरी ऐकायची, त्याची स्टोरी. तुला यायचंय. नक्की त्याच्या गर्लफ्रेंड. तर ही आहे गौरांगची तयारी. आउटफिट, यश आउटफिट, शिवानीचा आउटफिट आणि अपूर्वाचा आउटफिट. माझा आउटफिट म्हणजे ह्यांच्यासोबत एकदम युनिक आहे. येस. हे नाही का? फेवरेट लुक ऑफ माइन. एकदम कम्फर्टेबल. तर गाईज आता आम्ही थोड्या वेळ निघतोय आणि तिथे गेल्यानंतरच तुम्हाला असं माहिती पडेल. तुम्हाला माहिती पडेल. Yes. येस, तर तुम्ही अशी तुमची जी एक्साइटमेंट आहे ती थोडं हे ठेवा. आमच्या चेहऱ्याच्या स्माईलवरूनच तुम्हाला कळत असेल की लाईक आम्ही किती हॅपी आहोत. मी आणि- तर खूप हॅपी आहे. मी माझ्या क्रशला मिळणार आहे. ठीक आहे, चल बचपन का क्रश. आजच्या दिवस जाऊ द्या गाईज. पण हॅपी लोक, हॅपी मूड, हॅपी इव्हेंट, सगळं हॅपी. चला बाय बाय. तर गाईज, ए भाई हे काय चालू केलंय यांनी? तर गाईज आम्ही पोहोचलोय आता इथे आणि माझा प्रोटीन बार खाणं चालू आहे. दिस इज बेस्ट. से हाय टू यंगेस्ट मंचेकर वन्स अगेन. आणि सगळे इथे गप्पा गोष्टी चालू आहे. फर्स्ट टाइम आपण इव्हेंटला लवकर पोहोचलोय म्हटलं. फर्स्ट टाइम. भरपूर. आणि आता- प्रत्येक वेळेस लेट होतो. येस, आणि आता इव्हेंट वाले लेट झाले आहेत गाईज. कोणाला जरी लेट होणं हे भाग्य आहे. अजून वेळ आहे. हा, म्हणजे वेळ आहे. आम्ही खूप लवकर आलोय. बघ किती पहिल्या चालू केलंय. हा तेच ना. आता माझा शॉर्ट आहे ना, म्हणून मला हो रेडी येस येस, सरांचा शॉट आहे. सर तुम्ही रेडी आहेत का? येस हे स्क्रिप्ट डन सर. सगळं इकडे आहे. ओके. इकडे आहे का? बॉन्ड बॉन्ड टॅलेंट. तुला हवाय का? नाही. नाईस. बघा आमची लाल परी आलेली आहे. लालपरी आली गाईज. आम्हाला घ्यायला. सीट्स पण लाल आहे. काय सीट्स पण असं वाटतं गावाला चाललोय. गावा रॅन्डम लोकांना आम्ही यांना आमच्या होमटाऊनला घेऊन चाललोय गाईज. ए अरे रॅन्डम लोकांना असं हात हे करूया का? हो. करा ना. चल मजा आली. काय करायचंय? हाय करायचं रॅन्डम लोकांना. ओके, मी बस मध्ये आहे, नंतर मी व्हॅनिटी मध्ये जाऊया. गरम होत गरम. We are practicing that experience. या प्रॅक्टिसिंग दॅट एक्सपिरियन्स. आणि आम्ही खूप ग्राउंडेड लोक आहे, त्याच्यामुळे आम्ही बस मध्ये ट्रॅव्हल करतो. ऍडव्हान्स मध्ये हा, आम्ही मला हाय करतो. तेव्हा पण करू. तर आम्ही आता इथे बसलेलो आहे. 1 तास लेट आहे गाडी. ठीक आहे, आम्ही एक तास नाही, गाड्या गेलेल्या आहे ऑलरेडी. हा, पण आपण तिथे थांबलो होतो म्हणून आपण नाही जाऊ शकतो. काय गोष्ट हेच करतो. सांगितलं ते आपल्याला. बोलते ना, ऍक्टर लोक थोडं लेट जातात थोडे. व्हीआयपी व्हीआयपी. हा, दॅट इज ट्रू. VIA आपण व्हेरी इम्पॉर्टंट ऍक्टर. तर आता आम्ही 2 गाड्या ऑलरेडी गेल्या, म्हणजे आम्ही तिथे बसले असल्यामुळे लेट झालो. पण आता आम्ही जातोय, बघू पुढे काय असेल. तर ऊन तर भरपूर आहे, माहिती नाही काय होणार आहे. त्याच्यामुळे आम्ही फ्लॅट्स घातलाय दोघींनी. खूप सगळं फिरावं लागणार आहे म्हणून फ्लॅट्स घातलाय. तर गाईज, दिस इज फिल्म सिटी. थोडा मोठा परिसर आहे. याच्यावर तुम्हाला काय तुम्हाला कळत सगळे सेट्स असणार. भाई हे सगळे फायटिंग सीन्स वाले सेट्स असणार. हो, माझा इथेच आहे. हा ना. बागी फोड. गाईज, इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे. ठीक आहे, आणि हे जे लोक आहे, हे 1 2 आणि हे 3 ना, हे लोक असे आहे की ह्याला पण सेट म्हणतात. सगळ्यांना सेट म्हणतात. सगळं सेट. म्हणजे मुळशी ना, कुठलं मुळशी पॅटर्नचं बोलते. KGF. KGF आणि मुळशी पॅटर्न काय कनेक्शन होतं? हे एक काम कर, हे फुल जे आम्हाला दिलं हे चावून खा जरा, गुलकंद जाईल तुझ्या डोक्यात. इथे पोहोचलोय. हे बघा, एवढी सगळी गर्दी झालेली आहे, एवढ्या सगळ्या क्रिएटर्स लोकांना. आज खूप लोकांना आम्ही भेटणार आहे आणि आम्ही पण सगळे उतरलोय. शिवानीची तयारी अजून पण इंटॅक्ट आहे. इट्स नाईस.
मला पण केलंच नाही इम्पॅक्टच असेल येस. पण भरपूर किती गर्दी झाली भाई, बघा किती गर्दी झाली आहे. अच्छा, याच्या आतमध्ये आमचं काहीतरी राहणार आहे. पण तुला माहित आहे यांनी इथे मोबाईल सायलेंट करून सबमिट करायला सांगितलं आपल्याला. कुछ भी हा काही पण खरं. मग त्यांच्याकडनं एक मोबाईल घेऊया आतमध्ये आपण. नाहीतर मी ह्याच्याकडनं करून घे ना, रणबीरच्या फोनवरनं मी ब्लॉक करेन आणि नंतर एअरड्रॉप मार. एअरड्रॉप मागेल. हा एअरड्रॉप दे तर ना. गाईज हे बघा सगळी गर्दी इथे झालेली आहे सगळ्यांची. आम्ही आता सेकंड बॅच मध्ये आहोत क्रिएटर्सच्या. शिवानी सगळे सेकंड वेगळे बॅच. उभे आहे असे. हा तर गाईज आम्हाला फायनली फोन कुठे भेटले. आम्ही बघा कुठे आलो. रामायणाच्या आम्हाला प्रीमियर आणि बीटीएस शूट्स वगैरे त्यांनी सांगितलं. येस बट ऍक्च्युली आमचे फोन आता सकाळपर्यंत आता वाजले आहे 5. आपण पूर्ण रिव्ह्यू आता देणार की कव्हर कर तेच म्हणजे कव्हर करू द्या पहिले. तर आम्हाला फोन गाईज आत्ता भेटलाय. याची सगळी स्टोरी आम्ही तुम्हाला सांगू, पण आता तुम्हाला आम्ही कुठे आलोय याचं सगळं तुम्हाला दाखवतो. तर गाईज इथे आम्हाला त्यांनी सगळं बसवलं होतं ह्या स्टेजवर. खूप सुंदर अरेंजमेंट केली आहे आणि दिस इज अ स्क्रीन. इथे लिटरली सगळे स्टार्स वगैरे, डिरेक्टर वगैरे सगळे होते, प्रोड्युसर्स वगैरे, आणि खूप मजा आली, खूप जास्त मजा आली. तर आता तुम्हाला रिव्ह्यूज आम्ही लवकरच सांगू. आणि आम्ही इथे बसलो होतो आणि खूप बढिया त्यांची एंट्री वगैरे तिकडनं झाली आहे. हा भाई तिकडनं एंट्री करवते सगळे. एंट्री झालेली आहे अशा स्टेज. आणि आम्ही लिटरली दोघांसोबतही लाईक इकडे आम्ही लिटरली दोघांसोबतही लाईक तिघांसोबत ऍक्च्युली रवी सर, रणबीर सर आणि यशवंत पण आम्ही हँडशेक केलाय. काही जेवढं जवळून बघितलं त्यांना. अजून तुला मला काय आम्ही आवडेल? दाखवू नाही शकतो कारण की मोबाईल नाही होता, बट खूप बढिया फील होता. म्हणजे माझं असं लिटरली रणबीर कपूर असा होता आणि मी म्हटलं यार सर असा हँडशेक केला. आणि गाईज दिस इज द थिंग. आता काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू होत आहे. तर गाईज आता आम्ही तुम्हाला रिव्ह्यू द्यायला आलो आहे. तुम्ही आमच्या मागे स्क्रीनिंग दिसू शकता. सगळ्यात पहिले मी हे सांगणार होते की आम्ही जे म्हणत होतो की 2 दिवसांनी आम्ही इथे थांबलोय आम्ही ते म्हणजे मुंबईला का करतोय, खूप मोठा इव्हेंट आहे, तर तो हा होता. दिस इज द इव्हेंट दिस गाईज. इज इव्हेंट रामायणा. आम्हाला मेकिंग ऑफ रामायणा दाखवली आहे यांनी. आणि तर आम्हाला इंटरॅक्ट करायचं सुद्धा चान्स मिळाला रणबीर रवी दुबे सोबत रवी दुबे. आणि यश सोबत पण. आणि त्यांचे प्रोड्युसर प्लस डिरेक्टर. आणि आम्हाला मेकिंग ऑफ रामायणा पण दाखवली, तो पण VFX मध्ये एवढा छान फील आला ना. तर तुम्हाला बघू शकता गाईज. आम्ही इट्स लाईक ड्रीम कम ट्रू. लिटरली रणबीर कपूर माझा असा होता, इथे असा बसला होता आणि मी त्याला असं हँडशेक केलेलं आणि एवढं बढिया फील होता यार. एकच नंबर. म्हणजे असं मला स्वप्नामध्ये पण नव्हतं वाटलं की मी असा कधी एक्सपिरियन्स करेल. फिल्म सिटीमध्ये आहे आणि आणि आम्ही त्याच्यासाठी आलेलो. खूप काही तुम्हाला दाखवायचं होतं बट नाही दाखवू शकलो, मोबाईल नव्हता. तर गाईज हे जे ऑडिटोरियम आहे ना, हे याच्यामध्ये ऑडिटोरियम मध्ये फर्स्ट मीट आहे. ते सांगितलं की ही त्यांच्यासाठी मीट का स्पेशल आहे कारण की हे जे क्रिएटर्सची मीट होतं हे फर्स्ट टाइम या जागेवर होतं. आता त्यांनी इनॉग्रेशन केलं. आणि जेव्हा ट्रेलर आय थिंक ट्रेलर नाही कोणता लॉन्च झाला, क्लिम्स लॉन्च झाले ना त्याचे, तेव्हा त्यांनी इथे इनॉग्रेशन केलं. येस. अजून मला सांगायचं होतं की ते त्यांनी एकदम प्रॉपरली अरेंजमेंट वगैरे सगळं व्यवस्थित केली होती. आणि त्यांनी ना स्टेअर्स वरला जेव्हा म्हणजे आम्ही मागे बसलो होतो, आम्हाला स्क्रीन दिसली पाहिजे म्हणून आम्ही मागे बसलो होतो आणि लकीली आम्ही ज्या साईडला बसलो होतो आणि स्टेअर्स वरनं जे स्टार्स रणबीर कपूर, रवी दुबे आणि यश त्यांच्यासोबत आम्ही हँडशेक केला एवढं जवळून. आणि म्हणजे असं लाईक रणबीर कपूरने आमच्यासोबत असं येऊन फोटोज काढले. ते जर आम्हाला फोटो भेटले ना आम्ही ते नक्की टाकू. ते फोटो भेटायला पाहिजे यार. लिटरली आमचा रणबीर कपूर असा खाली बसला होता, इतकं गोरा आहे तो. दिस इज अवर ड्रीम कार. ठीक आहे. तर मला सांगायचं होतं की आमचा अर्धा रिव्ह्यू राहिला होता. तर भाई ते दोघंही म्हणजे सगळे ऍक्टर्स एवढे स्वीट आहे ना, सगळ्यांसोबत फोटो काढले. मेन म्हणजे यशनी सगळ्या इंडिव्हिज्युअल फोटो काढले आणि त्यांचं सेंटेन्स होतं एवढे सगळे जण भेटायला एवढे दुरून आले, ऑल ओव्हर इंडियावरनं आले, सगळ्यांसोबत सिंगल फोटो काढले. आणि रणबीर कपूरनी पण आम्हाला जेव्हा हे लोक म्हणत होते मॅनेजमेंट की नाही इथे Q&A साठी टाइम होणार, त्यांनी म्हटलं की यार उन्होंने भी बोला की यार किती लोक दुरून आले, तर अजून काही क्वेश्चन असेल तर विचारा, है ना. म्हणजे ते असतं ना मॅनेजमेंट असतं की सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, तर ते बोललेले की नको करूया म्हणून थोडं, पण त्यांनी स्वतः म्हटलं की नाही अजून क्वेश्चन्स घेऊया. त्यांनी अजून इंटरॅक्ट केलं आणि सगळे इतके स्वीट होते. म्हणजे इट्स लाईक हे आता तुम्ही दाखवलं ना आपण सगळं. आणि डिरेक्शन त्याच्यानंतर एक्सपिरियन्स IMAX मध्ये जो एक्सपिरियन्स ते देऊन राहिले भाई, आम्ही 3D मध्ये इतका जबरदस्त एक्सपिरियन्स. म्हणजे असं वाटतं ना की रामजी आपल्याकडनं चालत येते है ना. तो किती बढिया आणि सगळं व्यवस्थित. जेव्हा तो रणबीर कपूरचा लुक येतो ऍज अ राम, इट्स लाईक गूजबम्स. मला गूजबम्स आलेले. रावण, एव्हरी कास्टिंग मूवीची सगळी कास्टिंग ऑन पॉइंट आहे सिरियसली. खूप मजा आली आणि आम्हाला जेवढे एक्सपेक्टेशन नव्हते त्याच्यापेक्षा
जास्ती आम्ही मेंबर्स घेऊन आणि चाललोय. आम्ही तुला सांगते आम्हाला लिटरली खूप छान वाटत आहे की आम्ही इथे अटेंड केला. हा, ऍक्च्युली आम्ही अटेंड नव्हतो करणार कारण की हा थोडा मध्ये येत होता. आमच्या भरपूरशी अजून कामं होते तर विवर लाईक की नको पुढे वगैरे करूया म्हणजे नंतर करूया किंवा तर मी याला बोललेली की असं नको व्हायला की आपण मिस करू काहीतरी नंतर. आणि आता असं लिटरली वाटत आहे की बरं बरं झालं आपण आम्ही अटेंड केला. येस, खूप बरं झालं गाईज. आणि आमच्याकडे हा टोटल नवीन एक्सपिरियन्स होता. आणि या टीम आय होप की आम्हाला हे लोक मूवीज प्रीमियरला वगैरे बोलवतील आणि नक्कीच बोलवतील सगळं. आणि खूप मजा येणार आहे, खूप मजा येणार आहे, खूप की आम्ही इथे परत येऊया. येऊच येऊच आपण. आपण. आणि नेक्स्ट टाइम अजून काहीतरी मोठं करायला येऊ. आणि ह्या विकेंडला आणि खूप इतके सगळे क्रिएटर्स हा, आलेले खूप सगळे आहेत. creators. म्हणजे खूप जास्त क्रिएटर्स आले आहेत. खूप छान वाटलं सगळ्यांना बघून. सगळे काही ना काही त्यांच्या Ideas. आयडिया नाही त्यांच्या फील्डमध्ये ते एवढे परफेक्ट आहे. त्यांच्या फील्डमध्ये एवढे चांगले आहेत. सगळ्यांना बघून बढिया वाटलं. सगळे इतके आणि तुम्हाला कसं सांगू मला वर्ड मध्ये पूट नाही करतात इतकं भारी वाटलं. नाही, मला- तुम्ही जर आम्हाला म्हणजे बघितलं असेल आम्ही किती लहानपासून चालू केलं इथपर्यंत आलो आणि आज जो दिवस आम्ही बघितला मला वाटतंय तो आम्ही कॉन्टेंट क्रिएट नसतो करत तर कॉन्टेंट नसता क्रिएशन बघू मुळेच शकतो. पॉसिबल झालंय गाईज. हे हे सगळं content creation. त्यांना एवढं जवळून बघणं लिटरली ह्या कॅमेरा एवढी लहानपणी हा. म्हणायची तुम्हाला बघायचंय Yes, मला yes. बघायचं आणि मी आज बघितलं. एक नाही 3 लोकांना बघितलं. ऍक्च्युली I don't need extra. शिवानीने स्टोरी सांगितली की तिचे मामा पोलीस मध्ये होते आणि तिचं स्वप्न होतं कॅटरिनाला असं जवळून बघायचं. कॅटरिनाला बघायचं होतं पण आणि ते ती मला स्वप्न तेव्हा खूप आवडायची. हा तेव्हा खूप आवडायची. ते आताही स्वप्न आवडते. गाईज लाईक असं पूर्ण झालंय की आम्ही एवढे मोठे मोठे स्टार्सला लिटरली हात घेऊन भेटलो. इट्स अ व्हेरी बिग थिंग. आणि ते पण इतके हंबल होतात सगळे हा. आणि खूप छान वाटलं म्हणजे खूप छान लाईक लाईफ टाईम एक्सपिरियन्स फॉर अस. येस, मजा आणि आली आम्ही या मला. गाडीला सोडत नाही आहे. येस, हा गाडीला आम्ही सोडणार नाही आहे. दिस इज तुम्ही लोगो बघून घ्या गाईज. हे आपल्या घरी येणार आहे लवकरच. असा हा ब्लॉग बघत राहा. पुढे काय होणार आहे आम्हाला पुढे माहिती काय होणार नाही. आहे? काहीतरी तुम्हाला अजून मोठे एक सरप्राईज भेटू शकते. छोटंसं हा surprise. मला आठवलं. या विकेंडला गाईज आमच्या लाईफमध्ये एवढे युनिक गोष्टी झाल्यात ना. जसं शिवानीचं ऑडिशन तुम्ही बघितलं असणार. आणि एक गोष्ट खूप जबरदस्त गोष्टी झाल्या या विकेंडला. असेच आमचे विकेंड मस्त मस्त गेले पाहिजे. चला स्टेटून बाय. आता इथे हे लोक बीटीएस बघा गाईज. जे पण गौरांग मंचेकरला फॉलो करतात त्याच्या रीलची बीटीएस तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये बघू शकता. दिस इज द बीटीएस ऑफ. एक दोन तीन चार. ओ माय गॉड नाईस. तर बस गेली ना गौरांग, बस गेली ना तर मग आपल्याला पैदल जावं लागेल. कॅब नाही, पैदल डायरेक्ट. तर गाईज आम्ही आता याला टाटा बाय बाय करतोय गाईज. नेक्स्ट टाइम लवकरच भेटू. लवकरच भेटू. प्रेम तुम्ही सपोर्ट करा आम्ही येस येस येस. येऊ इथे परत. शिवानी बोलली मला डिहायड्रेट होत आहे आणि बघा मी तिला कुठे घेऊन आलो गाईज. नारळ पाणी. असं असतं गाईज. बायको डिहायड्रेट झाला, नारळ पाणी द्या, पत्नी मला द्या नारळ पाणी पूर्णपणे. प्रेम. येस, हे तुला मला त्यांचं इकडेच वेगळंच चालू आहे. जिजू साल्याचं प्रेम संबंध. प्रेम संबंध कसा वाटला? सुंदर ना, एक नंबर ना याने भाई. पतला मलाई. बेस्ट डिसिजन हा. पतला तुम्ही मलाई. पण पीत जा गाई रोज. हे तुम्ही रोज घेत जा. आम्ही रोजच. तुम्हाला म्हणतो मी तुम्हाला. तर काही आम्ही तुम्हाला बोललो होतो की तुमच्यासाठी छोटं सरप्राईज आहे. आम्ही कोणाला भेटतोय तर से हाय टू काकू and नेहा. परत एकदा भेटलो. आता लास्ट वीकला भेटलो होतं तर परत एकदा भेटतोय. येस आणि ही माझी मम्मी आहे. मम्मी. येस. आणि ते माझे माऊ आहे. हा आणि हे नेहाचे कॅट आहे. ठीक आहे. हाय हिचे नाव आहे चिकू. पेरू. पेरू आणि आणि तिचं चिकू. हा चिकू. हाय क्यूटू. हाय ही मम्मी आहे आणि ही तिचं बाळ आहे. त्याला देवाला हे काय आम्ही पण फेमस झालोय का? आम्ही पण फेमस झालोय. हाय गाईस परत. आम्ही आता नेहा आमच्यासाठी स्पेशल चहा बनवती आहे. आम्हाला खूप बरं वाटलंय की लोक आम्हाला भेटायला आले. Yes. आणि मला अजिबात अपेक्षा नव्हती की हे मुंबईमध्ये आहे. आय थॉट दॅट गॉन बॅक टू पुणे ऑन सॅटर्डे संडे. Sundayला, हो. आज मी आली मुंबईला आणि एकदम Shock. एकदम शॉक की ओ तुम्ही इथे हो, आणि आम्हाला काय वाटलं माहितीये का ही आमच्या सोबत येत आहे म्हणजे आम्हाला हा. सरप्राईज देत आहे. आणि टेल यू आय ट्राईड की मी अपूर्वाला कॉन्टॅक्ट केलता की प्लीज Okay. मला कॉन्टॅक्ट दे. मी त्याला सरप्राईज देऊ की प्रँक करून त्यांच्यावर. पण तिला नाही भेटलं. आणि आय डिड नॉट वॉन्ट टू आस्क यू गाईज. कारण मग तुम्हाला कळेल ना की पण तरी आली असती ना तू खूप छान एक्सपिरियन्स होता. फिर कभी नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम आम्ही प्रीमियरला जाऊ. हो सोबत. done. हो. चला आता आम्ही मस्त चहा पितोय Yes. आणि इथे हे सगळे लोक बसलेले आहे मस्त. आम्ही आता तेजसला कॉल पुंटूबाईला, करतोय. पुंटूबाईला कॉल करतोय. पुंटूबाईचे रिॲक्शन बघूया guys. पुंटवायचं काय दिलं? चड्डी बेबी
चड्डी बडी मला वाटलं चड्डी बड्डी लिहिलंय चड्डी बड्डी चड्डी चड्डी बेबी लिहिलंय. बायकोचा कॉल नाही उचला तर एक दिवस नाही झाला बायकोला येऊन इकडे. हा हा भाई व्हॉट इज दिस मुंडू बेबी. पुंटू बेबी पुंटू भाई पुंटू भाई पचका गेलेला आहे. जेव्हा काकू आमच्या सोबत नसते तेव्हा नेहा हे सगळं करते आणि आता काकू आहे तर काकू भाई साब मी का करते तिथंच भेटलं ते. सगळं यांच्याकडनं आलेलं आहे गाईस. किती हे प्रेम किती हे प्रेम. आणि हे जरा बघा तुम्ही हे बघा हे दिसतंय. संध्याकाळची वेळ समजण्या घरी आलेले ते म्हणून करते पण एकदा नक्की माझ्याकडे सगळे नक्की नक्की डन डन डन. त्याचा 8 दिवस छान की आमच्याकडे या. थोडंसंच लागतं. राव पूर्ण एकदम येस हे ऑप्शन कर रहे हैं, ऑप्शन में कितने में बेच रहे हैं इन लोगों को. ऑप्शन गुड जॉब गुड पण यू शुड अप्रिशिएट ऑप्शन. थँक्यू. असं वाटतं नवीन नवीन लग्न झालंय है ना. छान सगळे असेच यशस्वी व्हा. आणि ते तर मला ह्याच्यासाठी dialogue शांत सगळं काही छान मिळेल तुमच्या सगळ्या पोरांमध्ये. पण पण हम पण अगेन हे आले राहू देत ना मला. मी गेल्यानंतर मला ओरडत इसलिए नहीं उठाया. तो हात पुढे करतो. ओके ब्रो. हे आमचं छोटा बाळ आलंय जे इंटर्नशिप मध्ये होता. आपण भेटलो लास्ट टाइम. हो. परत का आलीस मला सोडून का आली परत. आय हॅव अ लाईफ हिअर. रियाला आम्ही फायनली भेटलोय. तुझी आठवण आम्ही 3दा काढलाय. अरे बोलवा तिला बोलवा तिला बोलवा तिला. तर गाईस पुन्हा एकदा बनाना लीफ कडे आलोय आम्ही. कालच्या पण ब्लॉग मध्ये बनाना लीफ होता आणि आज पण बनाना लीफ. पण आज आम्ही ज्या ग्रुपवर आलोय त्यांना सगळ्यांना बनाना लीफ आवडते म्हणून मजा येणार आहे. होय आज लक्षात ठेवायचं की आपण काय ऑर्डर करतोय. ठीक आहे प्रत्येक वेळेस विसरून काहीतरी वेगळं ट्राय करतो आणि मग ते काहीतरी घेऊन जातो. तुम्ही पण आम्ही जसं नोट्स लिहिणार आहे तुम्ही पण नोट्स लिहून घ्या ब्लॉग मध्ये आम्ही काय बोलवत आहे आणि ट्राय करा. आता आमचं लंच सॉरी लंच लंच डिनर झालेलं आहे गाईज आणि डिनर एवढं जास्त झालं की आम्ही जास्त हँग झालोय. बट मला हे सांगायचं आहे की माझी बायको तिला आता जे फ्रेंड्स मिळाले तर मला विसरून गेले डायरेक्ट. मला बघत सुद्धा नाहीये मला बघत सुद्धा नाहीये पोरगी. आम्ही सगळे एकटे पाडलेलो आहे इकडे आता. हा एक मिनिट स्मार्ट वाईफ. एक मिनिट पण अरेंज आणि लव्ह मॅरेज मध्ये फरक दिसला तुला. हे माझी बॉटल करत होतो. हे बघ हा हे लव्ह मॅरेज Arrange पण marriage. आमच्या सोबत. अरेंज आणि लव्ह मॅरेज मध्ये फरक दिसला का. अरेंज आणि लव्ह मॅरेज मध्ये फरक आहे हा फरक अरेंज आणि लव्ह मॅरेज मध्ये हा फरक हाच फरक येतो. पुढे चालली मैत्रिणींसोबत नवरा हा माझ्या- नवऱ्याकडे काहीच नाही लक्षच नाहीये. काय करू काय नको असं होते बिचारायचं. आणि हे लो चली में लो चली भाई काही लक्ष देत नाही. शिवानी आजचा दिवस खतम होणार आहे का पूर्ण होणार आहे की नाही भाई. एक झालं की एक झालं की एक. आता इथे आता न्याय इथे घेऊन आली आहे गाईस. क्युबिक मॉल हे बघा क्युबिक मॉल. आम्ही असंच ठरवलं म्हणजे असं गोष्ट निघाली ऑब्सेशन मूवीची आणि आता मी थिएटरच्या बाहेर आहे ऑब्सेशन मूवी बघायला. भाई बघितली मूवी आता ह्याला दाखवणार. आणि हे दुसऱ्यांदा बघते आमच्यासोबत. आमच्या आणि हिला तर स्टडी करायचा तो मूवी. बापरे काय काय लोकांचं असतात बाहेर कारण हिला स्टडी करायचा आहे गाईस तो. आणि तो मूवी ऍक्च्युअली खूप डेंजर आहे. तर गाईस आता आम्ही कुठला ऑब्सेशन ना ऑब्सेशन. आय एम ऑब्सेस्ड विथ माय वाईफ. बाई आम्ही आमचा तर दिवसच नाही संपत आहे. दिवस संपत नाही आणि संपायला पण नको. नेहाला भेटायला आलो मग तिकडनं जेवायला आलो मग जेवण करणं मूवीचा प्लॅन आणि झाला. काय म्हणजे असं प्लॅन 11:15 असं तुम्ही एक शब्द काढा झाला प्लॅन. नेहा ग्रुप्स मध्ये कसं आहे एक शब्द काढा झाला प्लॅन. जेवण करायला जायचंय झाला प्लॅन. मूवी बघायची आहे झाला प्लॅन. फिरायला जायचंय झाला प्लॅन. अरे झाला प्लॅन झाला प्लॅन. ठीक आहे का ठीक आहे. तुझ्या लाईन मध्ये आमचा फोटो येत आहे. थँक्यू. तुझा लाईट हवाय. आम्ही अंधारामध्ये डार्क मूवी बघायला आलोय. लाईट मारते मी तुमची. आम्ही अंधारामध्ये डार्क मूवी में से रात को है ना वेरी बैड फॅमिली ब्लॉग फॅमिली आम्ही ऑब्सेशन बघायला आलो.
तर गाईज फायनली आम्ही पुण्याला पोहोचलो आहे आणि हा ब्लॉग एडिट करताना मला दिसलं की आम्ही इथे एंड शूट नाही केलाय, कारण की खूप साऱ्या गप्पा गोष्टी आणि भरपूर साऱ्या गोष्टी झाल्या या ब्लॉग या एंडिंग नंतर, पण आम्ही विसरलो एंड करायचं. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि शिवानी दी आता ऑफिसला गेली आहे म्हणून मी एकटाच इथे एंड करतो आहे. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्यासाठी हा रामायणाचा इव्हेंट खूप युनिक एक्सपिरियन्स होता, जो फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टमुळे पॉसिबल झाला आहे. तर थँक्यू सो मच. मनापासून खूप खूप आभार तुमचे. तर असं सपोर्ट करत राहा. हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगवर कमेंट नक्की करा. काय आवडलं तुम्हाला स्पेशली ते सांगा आणि काही सजेशन असेल तर ते सांगा. व्हिडिओला लाईक करा, हाईप करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट करत राहा. चलो थँक्यू. बाय बाय. सी यू इन नेक्स्ट ब्लॉग.